नमस्कार, मी नेहा महाराष्ट्र व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण घरातच मऊसूत आणि लुसलुशीत अशी इडली करणार आहोत। तर यासाठी मी जे प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे तेच प्रमाण अचूकरित्या तुम्हाला वापरायचं आहे। तुमची सुद्धा इडली अशीच होईल। तर यासाठी आता मी 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे। उडीद डाळ चांगली निवडून घेतली आहे। मी या वाटीने उडीद डाळ 1 वाटी पूर्ण भरून घेतलेली आहे। उडीद डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आता ही उडीद डाळ एका साइडला झाकून ठेवायची आहे। जवळपास 6 तासांसाठी आपण हे मिश्रण झाकून ठेवणार आहोत। त्याच रीतीने मी त्याच वाटीच्या साहाय्याने 3 वाट्या असा इडली रवा घेतलेला आहे भांड्यात। म्हणजे 1 वाटी उडीद डाळासाठी 3 वाटी इडली रवा आपल्याला इथे वापरायचा आहे। तर आता इडली रवा सुद्धा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत 2 ते 3 वेळा, कारण जर कुठे कचरा असेल वरती आलेला तर तो कचरा सुद्धा निघून जाईल। तर आता आपल्याला हा इडली रवा सुद्धा 6 तासांसाठी भिजत ठेवायचा आहे। तर मेथीदाणे मी घेतले आहे। माझ्याकडे हा छोटा चमचा होता, तो छोट्या चमच्याच्या प्रमाणात मी मेथीदाणे 2 चमचे घेतले आहे। जर तुमच्याकडे एकच चमचा पोह्याचा व्हायचा असेल तर त्या प्रमाणात तुम्ही एकच चमचा वापरू शकता। हे मेथीदाणे सुद्धा आपल्याला भिजत ठेवायचे आहे। आता 6 तासांनंतर उडीद डाळ आणि इडली रवा व्यवस्थितरित्या भिजवून झालेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, त्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे आणि 2 स्टेप्समध्ये उडीद डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। आता जर तुमच्याकडे मिक्सरचं भांडं मोठं असेल तर तुम्ही एकाच घाण्यामध्ये जरी हे मिश्रण वाटून घेतलं तरीही चालेल। मी 2 टप्प्यांमध्ये उडीद डाळ वाटून घेतलेली आहे। उडीद डाळ वाटता आपण जे मेथीदाणे भिजत ठेवले होते ते मेथीदाणे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे। मेथीदाण्यातलं पाणी फेकून द्यायचं नाही आहे, ते मेथीदाण्यातलं पाणी आपल्याला इथे वापरून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे आता हा जो दुसरा बॅच आहे माझी उडीद डाळाची ती पण मी चांगली वाटून घेणार आहे। त्यानंतर आता हे सर्व मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं आहे। हे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं उडदाचं पीठ राहिलेलं असतं, तर काय करायचं, थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते सगळं पीठ काढून टाकायचं। आता मगाशी मी इडली रव्यातलं सगळं पाणी निथळून टाकलं होतं, फक्त हा इडली रवा जो आहे वरवरचा तो आपल्याला आता या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितरित्या हे सर्व मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थितरित्या फेटून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी जी आहे इडलीची ती अशा प्रकारे आलेली आहे पिठाची। तर आता आपण काय करणार आहोत, पिठातला जो चमचा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि आता हे जे मिश्रण आहे आपल्याला हे भांडं जवळपास 13 ते 14 तासांसाठी रात्रभर झाकून ठेवायचं आहे। तर आता तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी भांडं ओपन करून पाहिलं तेव्हा कन्सिस्टन्सी अशा प्रकारे होती, पीठ फुगलं गेलं होतं। आणि आता आपण इडली करायला स्टार्ट करणार आहोत। तर इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ वापरायचं आहे। चांगलं हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। इडलीच्या भांड्याला मी तेलाने चोळून घेतलेला आहे, तुम्ही ब्रशने वापर केला तरीही चालू शकेल। तर आता मी इथे थोडं इडलीचं पीठ याच्यामध्ये टाकून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा रीतीने घट्टसर पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे। तर असं मी एका साईडला इडलीचं जे भांडं होतं ते भांडं मी उकळायला ठेवलं होतं गॅसवर पाणी टाकून। तर चांगली उकळी आलेली आहे त्याला आणि 5 मिनिटांनंतर आपण इडलीचं पहिलं भांडं ठेवून घेणार। जे होल्स असतात ना इडलीच्या भांड्याचे, ते होल्स एकमेकांवर न येता थोडे साईडने घ्यायचे ते। तर आता अशा प्रकारे माझा हा इडलीचा एक घाणा तयार झालेला आहे। इडली मस्तपैकी झालेली आहे। तर आता इडली आपल्याला काय करायची, इडली ही गरम असते खूप, तर आता आपल्याला जवळपास 5 मिनिटासाठी गार करून घ्यायची आहे इडली। कारण जेव्हा गरम इडली असते ना, तुम्ही तेव्हाच काढायला जर इडली तर तुटते, तर ती इडली तुटू नये म्हणूनच आपल्याला जवळपास 5 मिनिटांनंतर आपल्याला इडली काढून घ्यायची आहे। हलकं कोमट झालेलं आहे हे भांडं आता। तर आता तुम्ही बघू शकता इडली व्यवस्थितरित्या आपली निघालेली आहे, कुठेही इडली चिकटलेली नाही आहे, मऊ झालेली आहे, लुसलुशीत झालेली आहे, अगदी तोंडावर टाकताच तोंडात विरघळणारी अशी ही इडली झालेली आहे। तर आता तुम्ही बघू शकता मी चटणी पण केली होती, तर चटणीबरोबर आता ही इडली आपल्याला सर्व करायची आहे। तुम्ही जर सांबार असेल केलेलं किंवा अजून दुसरं काही बनवलं असेल तर त्याच्याबरोबर इडली सर्व करू शकता। इडली ही खूप छान झालेली आहे, मस्त झालेली आहे, फ्लफी झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा याच प्रमाणात मी जे प्रमाण तुम्हाला सांगितलं होतं। तर ही रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझा हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।
थँक्यू सो मच.